नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटनेते खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला संविधान चौकात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नितीन गडकरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील नामांकन दाखल केले. सर्व नेते मंडळी उपस्थित होती. संविधान चौकात कहो दिल से नितीनजे फिरसे अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी क्षेत्रांमधील संघटनांनी नितीन गडकरी यांचे ठिकठिकाणी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी आकाशवाणी चौकात सभा झाली. या सभेने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. बांधवांना आणि बहिणींनो, 10 वर्षापासून मला नागपूरचा लोकसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्या बांधवांना बहिणींनो, मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे, पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी 75% मतदान झालं पाहिजे आणि 5 लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब हे सुद्धा आज माझ्या उमेदवारी घेण्यासाठी होते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्रीमती देवेंद्रजी फडणवीस सुद्धा होते. त्या भागाचे माजी खासदार सुद्धा उमेदवारी भरण्यात आले आणि या जिल्ह्यातील सर्व नेते सन्माननीय प्रफुल्लभाई असेल, हे सर्व नेते, महायुतीचे सर्व नेते माझा उमेदवारी फॉर्म भरण्याकरता होते. सोबतच गडकरी साहेब सुद्धा ते माझ्या सोबतच आपण प्रचार रॅली जेव्हा काढली त्यावेळेस ती सुद्धा होती. आमच्या सुलेखाताई असेल, आमचे जोगेंद्रजी चव्हाण, आमचे महायुतीचे सर्व लोक माझा उमेदवारी फॉर्म भरण्याकरता सर्व लोक होते. भाऊ, जो मौजूदा सांसद थे उनका टिकट काट के आपको टिकट दिया गया, क्या मानते हैं आपकी जीत को लोग कितने आश्वस्त है आप? मैं तो 100% आश्वस्त हूँ. अभी अब की बार मोदी सरकार 400 पार करने हम जा रहे हैं और सम्माननीय आदरणीय मोदी जी साहब इनके नेतृत्व में हम सब काम करने वाले हैं. क्या मानते हैं कितनी मार्जिन होगा आपका जीत का, कैसे होगा, क्या गणित है? मंचावर आपण कृपाल तुम्हाला जे आभार मानले, ऋणही व्यक्त केले. आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीने एक आहे, आपली संस्कृती कशी आहे की ज्या लोकांनी माझ्यासाठी एखाद्या वेळा ही सीट सोडली त्याबद्दल मला त्यांचे आभार मानणं हे कर्तव्य आहे माझं. महिलांनी फुगडी खेळून तर युवकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझे कार्यकर्तेच मला लढण्याची ऊर्जा देतात. गेल्या 10 वर्षांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची कामे नागपूर लोकसभा मतदारसंघात झालीत. पण या कामांचे श्रेय माझे किंवा देवेंद्रजींचे नसून हजारो कार्यकर्त्यांचे आहे. निवडणुकीत विजय निश्चित आहे. 75% मतदानासह 5 लाख मतांनी मला निवडून द्या अशी विनंती केली. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.